नमस्कार, मी सुरभी संदीप वाडेकर। मी रत्नागिरी येथे मुक्काम पोस्ट केळे रत्नागिरी येथे राहत होते आणि तिथे मला ह्या घरच्या अत्याचारामुळे मी तिथे बळी पडले आणि म्हणून मी प्रतिभा सेंटरमध्ये स्वतःच्या मर्जीने दाखल व्हायचे ठरवले। तिथे नंतर मी घरी मला तिथे सखी वन मध्ये गेले। तिथे माझे संबोधन केंद्र येथे माझी विचारपूस केली। त्यानंतर माझ्या घरच्यांनी मला पुन्हा घरी नेले। थोडे दिवस राहिले आणि तिथे मला पुन्हा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि मी 31 मार्च रोजी तिथून निघाले आणि सखी वन स्टॉप सेंटरमध्ये आले। स्वतःच्या मर्जीने आले आणि तिथे मला मॅडमनी माझी व्यवस्थित विचारपूस केली। त्या विचारपूस केल्याने आणि त्यांनी मला लांजा येथे वृद्धाश्रममध्ये पुनर्वसनमध्ये दाखल केले आणि मला तिथे त्यांनी काळजीवाहक असे त्यांनी मला काम दिले आणि ह्या याच्यामध्ये आल्यापासून मला त्यांनी कसली अशी जाणीव दिली नाही की तू आम्ही पुनर्वसनमध्ये आहे। जसे त्याने मला कधी भेदभाव केले नाही किंवा मला त्यांनी सगळ्या कुटुंबामध्ये जसं वागवतात तसं त्यांनी वागणूक दिली। इथे मला कसलाही त्रास नाही किंवा इथे आले तर मला कसलाही पश्चाताप देखील झालेला नाही। इथे आजी आजोबांमध्ये मी त्यांच्या आई वडिलांप्रमाणेच बघते आणि त्यांनी मला एवढं प्रेम दिलं, एवढा पूर्ण स्टाफने मला एवढं प्रेम दिलं की मला त्याचा कसलाही पश्चाताप सुद्धा होत नाही की मला इथे आल्यावर मला सदैव आनंद वाटतो आणि असं वाटतं की मी ह्या भाकर संस्थेचे अरुण आश्रम येथे शतशः ऋणी आहे।